माझा नवरा एक एक किन्नर आहे ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नाही. पण मी हैराण तेव्हा झाले की 4 दिवसानंतर मी प्रेग्नेंट राहिले. एका रात्री मी पतीच्या हाताची चहा पिली नव्हती. पण त्यावेळी माझा जीव निघाला कारण माझा सक्का मी गाढ झोपेत होती तेव्हा बांगड्यांचा आवाज आणि हलका गाणं गुणगुणण्याचा आवाज येत होता. मी जागी झाली आणि डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागले. तेव्हा मला आश्चर्य वाटले की माझा पती बेडवर नव्हता. तेव्हा माझी नजर ड्रेसिंग टेबलकडे गेली. मी निरखून आरशात बघितले तर माझा पती माझ्या बांगड्या घालून आणि लिपस्टिक लावत गाणे गुणगुणत होता. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझा पती तर एक किन्नर आहे. काही गोष्टी खरोखरच खूप त्रास देत असतात. तरी काही कटू गोष्टी तुम्हाला विचार करण्यासाठी मजबूर करतात. असं काहीतरी आज माझ्या आईवडिलांसोबत होत होते, ज्याला मी माझे नशीब समजून कबूल केले होते. त्यावेळी माझे वय 19 वर्ष होते. जेव्हा मला दुसऱ्या गावातून स्थळ आलं ते लोक चांगले होते, खानदानी होते आणि माझा हात त्यांच्या मोठ्या मुलासाठी त्यांनी मागितला. माझ्या आईवडिलांना या स्थळामध्ये काही वाईट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. माझ्या भावा-बहिणींमध्ये मीच सर्वात मोठी होती. त्यामुळे माझे लग्न देखील लवकर करण्यात आले. काही दिवसानंतर तो दिवस आला आणि मी माझ्या सासरी आले. मी माझ्या पतीला फक्त फोटोतच बघितले होते. ह्या रात्रीबाबत मी खूप खुश होते. मी नवरी बनून बसली होती. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला. राहुल खोलीत आले होते. मी लाजेने नजर खाली घातली. राहुल उभा राहून हसत होता. त्याचं असं प्रकारचं हसणं बघून मला समजत नव्हतं की हे हसताय की लाजताय. त्यांना गप्प बघून मी म्हणाले, "राहुल या बसा. एवढ्या वेळापासून तुम्ही उभे आहेत." माझं बोलणं ऐकून राहुल थोड्या दूर अंतरावर बसले. त्यांचे हालचाल बघून मला घाबरायला झालं. जेव्हा त्यांनी बोलणं चालू केलं त्यावेळी त्यांचा आवाज पुरुषासारखा नव्हता. मला खूप घाबरायला होत होतं. मी सदम्यात गेल्यासारखे माझ्या पतीला बघत होते. मला घाबरलेले बघून तो गळा खकारून बोलू लागला, "हे बघ संध्या, मी तुझी खूप इज्जत करतो म्हणून मी तुला काही सांगू इच्छितो. पण माझ्याकडे सांगण्यासाठी शब्दच नाहीये. तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे?" राहुलचं असं वागणं बघून माझं डोकं फिरलं आणि मी बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने मी परत आले आणि मी बघितले की माझे सर्व स्वप्न मातीत मिळाले होते. न जाणे का मला असं वाटत होते की माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे. माझं संपूर्ण शरीर घामाने ओलं झालं. मी चुपचाप उठून बाथरूममध्ये गेले. माझ्या डोक्यात आणि मनात शक येत होता. तो जर खरा ठरला तर माझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. मी स्वतःला थोडा वेळ नॉर्मल केलं आणि शांत डोक्याने बाहेर आले. पण खोलीतली परिस्थिती बघून माझे होशच उडाले. राहुल माझी नेलपेंट काढून ड्रेसिंग टेबलवर समोर बसून अंगठ्याला लावत होता. मला बघून लगेच नेलपेंट ठेवून बोलला की चांगलं वाटतं का ते बघत होतो. मी काहीच नाही बोलले आणि बेडवर येऊन झोपले. तो देखील काहीच बोलला नाही आणि बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन झोपला. रात्रीचा कोणता टाईम होता माहीत नाही, पण जेव्हा माझे डोळे उघडले ते बांगड्यांच्या आवाजाने आणि हलकं गाणं गुणगुणण्याने माझी झोप उडाली होती. मी उठले तर माझा पती बेडवर नव्हता. मी आरशात निरखून पाहिले तर समोरचे दृश्य बघून माझे होशच उडाले. मी बघतच राहिले. राहुलने हातात बांगड्या घातल्या होत्या आणि लिपस्टिक लावता लावता गाणं गुणगुणत होता. मला खूप भीती वाटत होती. मी उठून खोलीचा लाईट लावला. तेव्हा राहुल खडबडून बघू लागला आणि हातातून बांगड्या फोडून फोडून काढू लागला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. योगायोगाने माझे लग्न अशा माणसासोबत झाले होते की जो ना एक पुरुष आहे ना स्त्री आहे. मी जमिनीवर बसून जोरजोरात रडू लागले. राहुल माझ्याजवळ आला आणि बोलू लागला, "खबरदार, जर तुझा आवाज बाहेर गेला तर सगळ्यांना शक होईल की मी तुझ्यासोबत." राहुलने त्याचं बोलणं अर्ध्यावर सोडलं होतं. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मला माझी चूक कळल्यानंतर तो बोलू लागला, की "हे खरं आहे की मी किन्नर आहे. तुला मी कुठलीही खुशी देऊ शकणार नाही. ना मी पतीचे कोणतेही हक्क तुला देऊ शकत. ही गोष्ट फक्त तुला आणि माझ्या वडिलांना माहीत आहे आणि तू ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही. माझ्या आईला हृदयाचा त्रास आहे. तिला तर ही गोष्ट मुळीच सांगू नको. ती हे सहन करू शकणार नाही. ती मरून जाईल. मी जगाच्या नजरेत एक पुरुष आहे, पण माझ्या हृदयात एक स्त्री लपली आहे.
जेव्हा मी रंगीबिरंगी बांगड्या बघतो आणि मेहंदी बघतो तर माझं हृदय आनंदित होतं. राहुल किती वेळ माझा पाय पकडून रडत होता आणि शपथ देऊ लागला की मी त्याच्यासोबत असलेले नातं तोडू नये आणि ही एवढी मोठी गोष्ट कुणालाही सांगू नये. माझं तर आयुष्यच बर्बाद झालं होतं, पण हा कडू घोट मला प्यावा लागला होता. मी माझ्या जिभेला शिवून घेतले होते आणि कशीतरी ती भयानक रात्र संपली होती. सकाळी राहुल खोलीत नव्हता. दरवाजा उघडा होता तर माझी सासू खोलीत आली आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेऊन मला खूप आशीर्वाद देऊ लागली. मी खूप कष्टाने हसून त्यांना उत्तर देत होते. माझ्या सासरी राहुल, सासू आणि दीर अशोक राहत होते. अशोक शहरात चांगली नोकरी करत होता. मी सकाळी राहुलसोबत काहीच बोलले नाही. सासू आणि अशोक खूप चांगले होते. कधी-कधी मला राहुलची दया यायची. तो स्वभावाने खूप चांगला होता. खास करून तो चहा खूप चांगली बनवत होता. मी आणि राहुल जगाच्या नजरेमध्ये पती-पत्नी आणि खोलीमध्ये फक्त मित्र होतो. तो रोज रात्री त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा बनवून आणत असे. त्या चहाची मला एवढी सवय झाली होती, की त्याच्याशिवाय मला झोप लागत नव्हती. आजही राहुल चहा घेऊन आला होता. मला तो थोडासा अपसेट दिसत होता. मी कारण विचारले, तर त्याने टाळून दिले. मलाही चहा पिल्यावर खूप झोप यायला लागली. मी लगेच झोपी गेले. राहुलसोबत लग्न करून 1 महिना झाला होता. तेव्हा माझ्या सासूने मला तिच्याजवळ बोलावले. तिच्यासोबत गावातील काही बायका बसल्या होत्या. त्या बायका म्हणाल्या, "बेटा, खुशखबरी केव्हा सांगणार आहेस?" माझा पाय थांबून गेला. मी काय सांगणार होते की तुमचा मुलगा त्या लायकीचा नाहीये. मी जेव्हा खोलीतून बाहेर आले, तेव्हा राहुल बाहेरच उभा होता. त्याने मला बघून शरमेने मान खाली घातली. मी नोट केले की तो आजच थोडा उदास राहिला आहे. तो काही सांगू इच्छित होता, पण सांगत नव्हता. त्या दिवशी जेव्हा मी सकाळी उठले, त्यांना मला काही तेव्हा मला माझी तब्येत खराब वाटली. माझे अंग दुखत होते आणि मला मळमळ देखील होत होती. त्या दिवशी मी खूप मुश्किलीने सासूची कामामध्ये मदत करत होती. मी जेव्हा किचनमध्ये भांडी घासत होती, तेव्हा ब्लड प्रेशर अचानक लो झाले आणि मला चक्कर येऊ लागले. मी चक्कर येऊन खालीच पडणार होते, तर मला कोणीतरी पकडले. त्यानंतर काय झाले मला काहीच कळले नाही. जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझी आई माझ्या उशाजवळ उभी राहून आनंदाने रडत होती. आईला बघून मला आश्चर्य वाटले. मी सासूला म्हणाली, की आईला कशाला सांगितले? ती उगाचच काळजी करत बसेल. बस गरमीमुळे माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं. तेव्हा सासू हसून म्हणाली, की फक्त ब्लड प्रेशर लो झालं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण तू आता एवढी मोठी खुशखबरी आम्हाला देणार आहेस. तेव्हा ही खबर देणं तर गरजेचं होतं ना. सासूचे हे शब्द मला आश्चर्यात टाकत होते. तेव्हा माझी आई माझ्या कपाळाचं चुंबन घेऊन म्हणाली, "खूप खूप अभिनंदन माझी बाहुली. तू आई होणार आहेस." आईच्या या शब्दांनी माझं डोकं गरगरत होतं. माझा श्वास अडकत होता. मी आश्चर्याने आईकडे बघत होती. हे कसं शक्य आहे? राहुल तर एक किन्नर होता. मग मी प्रेग्नेंट कशी झाले? मी खडबडून उठले आणि डॉक्टरकडे गेले. तिथे माझे रिपोर्ट बघितले. त्यात लिहिले होते की मी 2 हप्त्यांची प्रेग्नेंट आहे. आई माझी अशी हालत बघून माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. सासू म्हणाली, "पहिल्यांदा प्रेग्नेंट आहे त्यामुळे असं होतंय." माझी इच्छा असून सुद्धा मी सांगू शकत नव्हते की राहुल किन्नर आहे. जर ही गोष्ट मी सांगितली असती तर माझ्या चरित्र्यावर संशय घेतला गेला असता. जर राहुल किन्नर होता तर हे बाळ कुणाचं होतं? मनात हे प्रश्न घेऊन मी घरी आले. घरात सर्व खूप खुश होते. सासूने माझ्या माहेरच्या लोकांना आमंत्रण दिले होते. ती तर मागेच लागली होती की "सुनबाई मला नातू दे. माझ्या मुलाचा वंश वाढताना मला बघायचा आहे." ती खूप खुश होती. राहुल घरी येताच मी राहुलला खोलीत बोलावले आणि विचारले, "हे सर्व काय आहे?" तो गप्पच होता. मी विचारले, "तू खोटं तर नाही बोललास ना की तू किन्नर आहे?"
माझं पूर्ण ऐकून तो चूप झाला आणि बोलला, की "हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकतो. मी तर याला एकच नाहीये. मग हे बाळ कुठून? मी तर ह्या लायकच नाहीये, तर मग हे बाळ कुठून?" त्याने बोलणं अर्ध्यावेळेस सोडून दिले. मी मान खाली घालून ऐकत होते. माझं हृदय धडधडत न विसरून गेलं होतं. मी कसं विसरून गेली होती, की शेवटी बोट माझ्या चारित्र्यावर उठवले जातील. मी दिवसभर खोलीत रडत बसत असे. शेवटी मी कशी प्रेग्नंट झाली होती? हा प्रश्न राहून राहून मला सतावत होता. हळू वेळ निघत गेला आणि माझ्या डिलिव्हरीचा दिवस जवळ येत होता. माझा दीर महिन्यातून हप्ताभर तरी घरी येत होता. त्यालाही त्याच्या भावाने बनवलेला चहा खूप आवडत असे. जेव्हा तो येत असे तेव्हा शक्यतो रात्री एकत्र बसूनच आम्ही चहा पीत असे. मी आता फक्त बाळ या जगात येण्याची वाट बघत होते. कारण तेव्हाच काही गोष्टींचा उलगडा होणार होता, की त्याचा बाप कोण आहे. काही दिवसानंतर मी एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्याच्याकडे बघून मी जुन्या गोष्टी विसरून गेले होते. राहुलने बाळाला हात देखील लावला नव्हता. माझा दीर आणि सासू खूपच खुश होते. मी नोट केले की मी राहुलच्या हातची चहा पिली की मला खूप झोप येत असे. पण आता मला झोप येत नाही. मी थोड्याही आवाजाने जागी होणाऱ्यांमधली होती. माझी तब्येत थोडी चांगली झाली तशी मी माझ्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. मला त्याची टेस्ट करायची होती. रिपोर्ट काही दिवसानंतर येणार होते. माझ्या मनाची बेचैनी वाढली होती. शेवटी कोण आहे या मुलाचा बाप? माझा शक तर माझा दीरावर आणि खानदानातील बाकी पुरुषांवर होता. मी सगळ्यांचा एक सॅम्पल टेस्टसाठी पाठवलं होतं. त्यासोबत एक निर्णय घेतला होता की आज रात्री बनवलेला चहा मी पिणार नाही. या रात्री जेव्हा राहुल चहा आणला तेव्हा मी चहा न पिता ओतून दिला. रात्री मी माझ्या मुलासोबत झोपले होते. तेव्हा मला माझ्या खोलीतून हळूहळू बोलण्याचा आवाज येत होता. माझी झोप उघडली होती. हा आवाज तर मी ओळखत होते. अशोक राहुलला म्हणत होता की आज रात्रीसाठी ही माझी पत्नी आहे. आता आता तू जा खोलीतून बाहेर आणि आपले हात रंगव. तुझा जाण्याचा वेळ झाला आहे. मी लगेच आपला गळा खकारू लागले. तेव्हा ते दोघे खोलीतून बाहेर पडले. मी तर जिवंतपणीच मेले होते. मी सकाळी रिपोर्ट बघितला की माझ्या मुलाचा बाप कोण आहे. मी मुलाला छातीशी लावून रडू लागले आणि रिपोर्ट घेऊन सरळ माझ्या सासूकडे गेले. ती पण गोंधळली. मी रिपोर्ट आणि तिच्या मुलाबद्दल तिला सर्व सांगू लागले. मी जसं सांगत होते तसं तिचा रंग फिका पडत होता. मी रडत बोलत होते की हा रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे की माझ्या मुलाचा बाप राहुल नाही तर तुमचा दुसरा मुलगा अशोक आहे. माझं हृदय धडधडत होतं. राहुलही तिथे आला होता. एवढी मोठी गोष्ट मी माझ्या पतीला आणि सासूला सांगत होती, पण दोघेही मूर्ती बनून उभे होते. माझ्या सासूला रिपोर्ट घेतले आणि त्याचे तुकडे करून हवेत फेकून दिले आणि म्हणाली की "मग काय झालं सुनबाई, माझा नातू राहुलचा मुलगा नाहीये, पण ह्याच खानदानाचा आहे ना. मला तर बस नातू पाहिजे होता. मग तो राहुलकडून मिळो किंवा अशोककडून. तू हृदयापासून विश्वास ठेवू शकत नाही, पण हे सर्व माझ्या सांगण्यामुळे घडत होतं." हे सगळं ऐकून माझा श्वास थांबला होता. तिने हे किती सहजपणे सांगितलं होतं की हे सगळं तिच्या मर्जीने झालं होतं. मी धक्क्याने जमिनीवर पडले होते. मला श्वास घ्यायला देखील त्रास होत होता. मी तिथेच चक्कर येऊन पडले होते. जेव्हा जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीत होते, जिथे अशोक माझ्या शेजारी बसून माझ्या डोक्यावरून हात फिरवत होता. मी त्याला जोराचा धक्का देऊन बाजूला केले आणि उठून बसले. थोड्या वेळापूर्वी त्याच्या कानफटीत देखील दिली होती. दुःखाची गोष्ट अशी होती की माझा पती फक्त नामर्द नव्हता तर धोकेबाज देखील होता. तो समोर सोफ्यावर खाली मान घालून बसला होता आणि त्याचा भाऊ माझ्या एवढ्या जवळ बसून माझ्या डोक्यावरून हात फिरवत होता. कानफटात खाऊन अशोक संतापला होता आणि मला काहीही बोलत होता. त्याने माझ्या पतीसमोर मला काय केले हे सर्व बोलत होता. त्याच्या डोक्यावर पोहोचलं होतं की त्याच्या डोक्यावर भूत बसलं होतं आणि तो माझ्यावर धावून येऊन म्हणाला की "आता सर्व सत्य तुला समजले आहे, तर काय अडचण आहे?
माझ्यासोबत आनंदाने आयुष्य घाल. दुनियासमोर तू माझ्या भावाची बायको राहशील आणि या बंद खोलीमध्ये अशोकची अपूर्ण गोष्ट माझी इज्जत उधळत होती. तो माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता. मी कशी तरी उठून उभी राहिली आणि अशोकला बोचकू लागली. आवाज ऐकून माझी सासू आली, पण यावेळी मी तिचीही इज्जत ठेवली नाही. तिला देखील मी धक्का दिला. या तिघांनी मिळून माझं आयुष्य बर्बाद केलं. मला राहुलचा खूप राग आला होता. हे सर्व बघून त्यांनी मदत करायची सोडून तो एका बाजूला उभा होता. मी माझं डोकं आपटत होते. अशोक माझ्याजवळ येत होता. सासू त्याला माझ्याकडे जबरदस्ती ढकलत होती. हे सगळं बघून मला वाटू लागले की धरती फाटावी आणि मी त्यात जावी. मी माझ्या मुलाला उचललं आणि कसं तरी सासूला धक्का देऊन घराबाहेर पडले. माझ्या डोक्यावर एक ओढणी होती. त्यानेच मी माझा चेहरा झाकून चालत होते. एका दुकानदाराकडून मी मोबाईल घेतला आणि माझ्या आईला कॉल लावला. या 2 वर्षात मला बेशुद्धीचं औषध देऊन किती वेळेस शिकार बनवलं होतं. आश्चर्य वाटतं अशा आईकडे बघून की जी स्वतःच्या मुलाला पापाच्या मार्गाला पाठवत होती. माझ्यासाठी खूप गोंधळ घातला की माझ्या सासूने खूप गोंधळ घातला की नातू तिच्याकडेच ठेवून जावं म्हणून. पण जेव्हा आमची केस कोर्टाकडे गेली तेव्हा निकाल माझ्याकडून लागला. राहुल त्यावेळेसही शांत आहे तेव्हा त्याच्यासमोर मला काहीबाही बोलले जात होते आणि आजही राहुल शांतच होता. जेव्हा मी त्याच्या सोबत घटस्फोट घेऊन कोर्टातून बाहेर निघाली होती. माझा मुलगा माझ्याजवळच होता. माझ्या आईवडील त्यांच्या निर्णयावर खूप पश्चाताप करत होते आणि माझी माफी मागत होते आणि मी त्यांना माफ केले होते. कोणतेही आईवडील मुद्दाम आपल्या मुलांना दलदलीत लोटणार नाही. काही नशिबातच असं लिहिलेलं असतं. आज माझा मुलगा 20 वर्षांचा झाला आहे. त्याची चांगल्या शहरात नोकरी लागली होती. त्यामुळे आम्ही सर्व शहरात शिफ्ट झालो होतो. आई आजही म्हणते की मी तुझ्या मुलाला सांभाळेल, तू दुसरे लग्न कर. पण माझं मन मानत नाही. आता माझा मुलगाच माझं जीवन आहे. माझ्या आईवडील अजूनही पहिल्या गोष्टी आठवून स्वतःला दोषी मानतात. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.